ओबीसींच्या प्रश्नांवर राज्य सरकारच्या आता हालचाली सुरू असल्याचं पाहायला मिळते। कारण फडणवीसांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली। 4 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। मराठा जीआर मध्ये आता बदल करण्याची मागणी होती। महत्त्वाची बातमी आहे, ओबीसींच्या प्रश्नांवर सध्या सरकारकडून हालचाली सुरू असल्याचं पाहायला मिळते। कारण फडणवीसांनी ओबीसी नेत्यांची आता बैठक बोलावली। 4 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। त्यामुळे या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातात का, काय चर्चा होते हे पाहावे लागेल। सविस्तर अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, खरं तर आता एका बैठकीचं आयोजन करण्यात आले 4 ऑक्टोबरला। ओबीसी नेत्यांसोबत फडणवीस बैठक घेणार आहेत। नेमकं बैठकीत काय होऊ शकतं, काही महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो का? कल्याणी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं कुणबी प्रमाणपत्रांच्या संदर्भात एक निर्णय केला होता आणि त्यानुसार पात्र असलेल्या कुणबी मराठा समाजातील लोकांना प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू केलं होतं। यावर ओबीसी नेत्यांनी एक आक्षेप घेतले, या जीआर मध्ये बदल व्हावेत अशी त्यांनी मागणी केली। या सगळ्या जीआर नंतर, या जीआरच्या निर्णयानंतर एक खूप मोठी नाराजी राज्यभरात पसरली होती। या अनुषंगाने आता ओबीसी नेत्यांची एक महत्त्वाची बैठक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली आहे। 4 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होईल। साधारणपणे मराठा समाजाच्या संदर्भात काढलेला जीआर, त्यावर ओबीसी नेत्यांची असलेली नाराजी, ओबीसींचे हक्क अडचणीत येतात ही ओबीसी नेत्यांच्या मनातली असलेली शंका आणि ओबीसींकडनं राज्यभरात केली जाणारी निदर्शनं, या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांनी स्वतः या संदर्भात पुढाकार घेतलाय। त्यामुळे 4 ऑक्टोबर रोजी ही बैठक बोलवण्यात आली। त्या बैठकीमध्ये जो जीआर मराठा आरक्षणाच्या संदर्भात काढण्यात आलाय त्याबद्दल मुख्यमंत्री समाजाच्या नेत्यांसमोर स्पष्टोक्ती करतायत का, त्यासोबतच जे काही प्रश्न मराठा आरक्षणाच्या जीआर संदर्भात ओबीसी नेत्यांना पडले त्यांनी त्यातून समाजामध्ये त्यामुळे त्या बैठकीमध्ये नेमकं काय होतं याकडे आपलं लक्ष राहणारच आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।